नाशिक जिल्ह्यातला मालेगाव हा दुष्काळी तालुका. इथं डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. पण गेल्या दशकभरापासून तेलकट डाग आणि मर रोगामुळे डाळिंब शेती उद्ध्वस्त होऊ लागली आहे. अशा परिस्थितीत प्राध्यापक प्रशांत पाटील आणि त्यांचे बंधू राकेश पाटील यांनी वनपट गावी 8 एकर शेती विकत घेऊन शेती कसायचा निर्णय घेतला. राकेश पाटलांनी शेती विकसित केली असून ते पूर्ण वेळ शेती करतायत. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम पाहून शेती आणि पीक पद्धतीत बदल करण्याचाही त्यांनी विचार केला. ॲग्रोवन वाचला. ॲग्रोवनमध्ये विश्वासराव पाटलांचा सदर आलं होतं. त्यांना फोन केला मी त्याच्यावरून आणि मग त्यांनी मला पाळेकर सरांचं नाव सांगितलं आणि मग मी पाळेकर सरांना फोन केला आणि त्यांनी मग मला शिबिराला बोलवलं. मी 2012 साली त्यांचं वर्ध्याचं शिबिर अटेंड केलं. ते 5 दिवसाचं शिबिर होतं आणि राहण्याची सोय होती तिथं पूर्णपणे. आणि तिथूनच मग मला नैसर्गिक शेतीचं हे मिळाली, प्रेरणा मिळाली आणि मी तेव्हापासून ठरवलं की आता नैसर्गिक शेतीच करायची आणि झिरो बजेटच शेती करायची. पाटील यांनी नैसर्गिक शेतीला सुरुवात करण्यापूर्वी पाळेकरांच्या शिबिरातून तंत्राची माहिती घेतली. हे तंत्र पटल्यानंतर त्यांनी शेतात वापरण्यास सुरुवात केली. त्यापूर्वी त्यांनी 1 कोटी लिटर क्षमतेचं शेततळ खोदून शेतीला पाण्याची सोय केली. बंधूने पाळेकर साहेबांच्या नैसर्गिक शेती, झिरो बजेट व नैसर्गिक शेतीचे वर्धा व जालना येथे 2 शिबिर अटेंड केले आणि त्या शिबिरापासून मार्गदर्शन घेऊन पूर्ण शेती ही पूर्णतः झिरो बजेट व नैसर्गिक शेती पद्धतीने करतो आहे. आम्हाला बाकीचा कुठलाही दुसरा खर्च नाही आणि पूर्णतः आम्ही 2 गावरानी गाय घेऊन त्याच्यावर ही शेती करतो आहे. हे पूर्ण माळरान होतं, दगडा खडकाळ होतं. ही 9 एकर जमीन आम्ही पूर्ण 2 वर्षामध्ये डेव्हलप केली आणि आमच्या बंधूने पूर्ण फुल टाईम इथं लक्ष देऊन हे डेव्हलप केलेले आहे आणि पूर्णतः नैसर्गिक शेती करतो आहे. एप्रिल महिन्यात त्यांनी गावठी वाणाच्या तुरीची 30 गुंठ्यात टोकण केली. पाण्यासाठी ठिबकचा वापर केला. या ठिबकमधूनच त्यानं दर 20 दिवसांनी जीवामृताचे डोस दिले. शेतातलं तण न काढता ते तसंच ठेवलं. बेडवर मल्चिंग केलं तर दशपर्णी अर्काचे 2 फवारे केले. त्यामुळे तुरीची वाढ जोमानं झाली असून सध्या तुरीचं उत्पादन हाती येतंय. आतापर्यंत 4-5 तोडण्या झाल्या आहेत. ते माल 10 क्विंटल गेला आहे. आता याच्या पुढे तरी अजून 6 महिने चालेल बहार. बघू आता किती उत्पन्न निघतं ते, पण जास्तीत जास्त काढण्याचा प्रयत्न करू आम्ही. नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण घेतल्यापासून बराच फरक पडला आहे. आम्ही प्रयत्न करू की चांगल्या पद्धतीने नैसर्गिक शेती करण्याचा आणि भरपूर त्याचा देशासाठी यूज व्हावा, उपयोग करून देऊ. जसं उत्पन्न वाढेल तसं आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं घेत जाऊ. यात सध्या तरी आम्हाला तुरीमध्ये भरपूर फायदा झाला आहे. आम्ही प्रयत्न करू की दुसरं काहीतरी करण्याचा आणि नवीन. 15 जुलैपासून आतापर्यंत पाटील यांना ओल्या तुरीचं 10 क्विंटल उत्पादन हाती आलंय. तर येत्या 2 ते 3 महिन्यात तुरीपासून आणखी 20 ते 25 क्विंटल उत्पादन हाती येण्याची अपेक्षा आहे. तुरीच्या पिकासाठी त्यांना जेमतेम 10,000 रुपयांचा खर्च आलाय. तर तूर विक्रीतून किमान लाखभर रुपयांचं उत्पन्न हाती येईल. तर 90,000चा नफा शिल्लक राहण्याची अपेक्षा आहे. रासायनिक निविष्ठांचा जवळपास 20 ते 25,000 रुपयांचा खर्च वाचलाय. तुरीतनं आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळालेले आहे. 30 गुंठ्याच्या याच्यात आपल्याला जवळपास अपेक्षा आहे 80,000 ते 1 लाख रुपयापर्यंतची अपेक्षा आहे आपल्याला. आणि पुढच्या वर्षी अजून जास्त क्षेत्र वाढून तुरीत आपल्याला फार चांगल्यापैकी मिळालेले आहेत पैसे. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी अजून उत्पन्न वाढवण्यासाठी अजून क्षेत्र लागवड वाढवू. पाटील यांनी संपूर्ण 8 एकर शेती नैसर्गिक तंत्रानं कसण्यासाठी गीर जातीच्या देशी गायी विकत घेतल्या आहेत. या गायीपासून त्यांना दिवसभरात 8 लिटर दुधाचं तसंच शेण आणि गोमूत्राचं उत्पादन मिळतंय. याचा फायदा शेतीसाठी होतोय. गायीचं महत्त्व सांगितलं, गावठी गायीचं जे महत्त्व सांगितलं पाळेकर सरांनी, आज ती गाय नाश पावत आहे. त्याच्यासाठीच मी 4 महिने फिरून गावठी गाय घेतली आणि ती गीर जातीचं. तिच्या दुधात जे सत्व आहे ते आपल्या ओस्टीन आणि जर्सी गाईमध्ये नाही आहे. तिच्यात जे जीवनसत्व आहे ते आपल्याला शरीराला सर्वात चांगले आहे आणि त्याच्यामुळे ती नाश पावते. तर तिचा नाश न होण्यासाठी गावठी गाय ही प्रत्येकाने पाळलीच पाहिजे. तिचा जो उपयोग आहे ते दुसऱ्या गाईचा गोमूत्राचा वगैरे आपल्याला त्याचा उपयोग होत नाही. तर गावठी गाईचंच शेण जे चांगलं आहे आणि गोमूत्र ते
दुसऱ्या कुठल्याही गाईच्या याच्यात नाही आहे. म्हणून गावठी गाय ही आपण लोप पावू दिली नाही पाहिजे, तर तिचं सर्वांनी पाळून संवर्धन केलं पाहिजे. मालेगाव भागातले शेतकरी आज तेलकट डाग आणि हवामान बदलाच्या संकटानं त्रस्त आहेत. या भागात अद्याप पुरेसा पाऊस पडलेला नाहीये. अशा वेळी नैसर्गिक तंत्रानं पाणी तसंच खर्चाची मोठी बचत साधल्याचा पाटील बंधूंचा अनुभव आहे. पूर्ण हा परिसर डाळिंब शेतीचा होता पूर्वी, परंतु तेले या रोगामुळे ही डाळिंब शेती नैसर्गिक पूर्णतः उद्ध्वस्त झाली. कारण इथे पूर्णतः रासायनिक पद्धतीने शेती केली जात होती. पूर्ण रासायनिक औषधांचा भडीमार केला जायचा. त्याच्यामुळे पूर्णतः डाळिंब शेती उद्ध्वस्त झाली. म्हणून आम्ही पाळेकर सरांच्या झिरो बजेट व नैसर्गिक शेतीने पूर्णतः ही शेती करतो आहे आणि आम्हाला त्याचं चांगल्या पद्धतीने आउटपुट मिळतं आहे. हे तोर आम्हाला हे पहिलंच पीक आहे, परंतु पूर्णतः आम्ही आतापर्यंत सक्सेस झालेलो या तोरीमध्ये. आणि पुढचं डाळिंब आणि आम्ही जो निंबू लावलेला आहे हा सुद्धा पूर्णपणे बंधू नैसर्गिक शेतीच करतो. शेती आणि शेतकरी रासायनिक शेतीच्या दुष्टचक्रात सापडलेत. अशा वेळी पाळेकरांचं नैसर्गिक शेती तंत्रच शेतकऱ्यांना आणि निसर्गालाही दिलासा देऊ शकेल असा विश्वास त्यांना वाटतोय. रासायनिक शेतीमुळे आपली शेतीचा नायनाट होऊन राहिला आहे. ती जमीन पूर्णपणे नापीक होते. त्याच्यामुळे आपली पुढची पिढीसुद्धा या नापीक जमिनीमुळेच पुढची पिढी पण जमिनीसारखीच नापीक होऊन जाईल. त्यामुळे आपण नैसर्गिक शेतीच करावी ही मी सर्वांना विनंती करतो, कारण त्याच्याने शेती पण वाचेल आणि माणूस पण वाचेल. आज तुरीचे भाव गगनाला भिडले असताना पाटील बंधूंनी ठिबकच्या पाण्यावर तुरीचं पीक यशस्वीरित्या घेतलंय. त्याला नैसर्गिक तंत्राची जोड देऊन हे पीक रसायनमुक्त पिकवण्यात यश मिळवलंय. त्याचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी नक्कीच घ्यायला हवा. गंगाधर गीते, साम टीव्ही, मालेगाव, नाशिक.